हाय फ्रेंड्स. तर आज ना मी तुमच्यासोबत माझं जे मी टाईम टेबल बनवलं आहे आता इथून पुढच्या राहिलेल्या 1 महिनाभराचा कालावधी धरूयात आपण, किंवा त्याहीपेक्षा कमी असेल कदाचित. जर परीक्षा फेब्रुवारीच्या मिड फेब्रुवारीमध्ये झाल्या तर त्यासाठी मी टाईम टेबल बनवलं आहे. तर या टाईम टेबलनुसार मी 9 तासांचा टाईम अभ्यासासाठी म्हणजे काढला आहे. तर त्यातील निदान अर्धा तरी फॉलो होईल या हिशोबाने मी नियोजन केलेलं आहे. तर तुमच्यासोबत ते शेअर करायचे मला, जेणेकरून तुम्हालासुद्धा या विषय म्हणजे माझ्या ज्या टाईम टेबलचा तुम्हालासुद्धा फायदा होऊ शकेल. तर त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर यामध्ये तुम्ही तुमच्या मुलांच्या शाळेच्या टायमिंगनुसार किंवा तुमच्या हजबंडचा टिफिन वगैरे द्यायचं असेल तर त्या हिशोबाने तुम्ही थोडंफार चेंज करून तुमचा एक आयडियल टाईम टेबल बनवू शकता. आणि यासाठीच मग मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर नक्की पहा. व्हिडिओला आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा, तुम्ही 5:30ला जरी उठलात, म्हणजे दिवसाची सुरुवात 5:30ला केली तर 5:30ला उठून तुम्ही थोडंसं फ्रेश होऊ शकता आणि त्यानंतर एक 15 ते 20 मिनटं तुम्ही व्यायाम करू शकता, एक्सरसाइज करू शकता. त्यामुळे तुमचा दिवस जो आहे तो अगदी फ्रेश जाणार आहे. आणि मी सुद्धा याच पद्धतीने करत असते. तर मी हे माझंच टाईम टेबल तुमच्याशी शेअर करते आहे. तर त्यानंतर 6 ते 7 वाजेपर्यंत जर तुमच्या मुलांच्या शाळा उशिरा असतील तर माझ्या मुलीचा स्कूल टाईम दुपारचा आहे, म्हणजे 12चा. त्यामुळे मग मला 6 ते 7 या वेळेमध्ये मी आता GK-GS या विषयांची जे प्रश्न आहेत किंवा तयारी करणार आहे त्या विषयाची. त्यानंतर 7 ते 11 यामध्ये मग स्वयंपाक असेल, घरातील कामं असतील, ती सर्व मी 7 ते 11 यामध्ये वेळेमध्ये आवरणार आहे. त्यानंतर 11 ते 2 माझा ठरलेला वेळ आहे, तो म्हणजे गणित बुद्धिमत्ता या विषयासाठी. तर बाळ माझं झोपलेलं असतं या वेळेमध्ये. मग निवांत वेळ मिळतो गणितं सोडवण्यासाठी. अगदी छान मन एकाग्र करून गणितं सोडवता येतात. त्यामुळे हा टाईम मी गणित बुद्धिमत्ता या विषयासाठी ठेवलेला आहे. त्यानंतर दुपारी तो 2 वाजता उठल्याच्या नंतर मग त्याला खाऊ पिऊ घालणं किंवा त्याच्याबरोबर थोडा वेळ खेळणं, त्याचं खाऊ बनवणं, या सर्व ज्या गोष्टी आहेत ते 2 ते 3 या वेळेमध्ये मी करत असते. आणि त्यासाठीच मग हा 2 ते टाईम जो वेळ आहे तो मी बेबीसाठी ठेवलेला आहे राखीव. त्यानंतर मग 3 ते 4 त्याला पाहता पाहता मग मी या वेळेमध्ये मराठी हा जो विषय आहे तो घेतलेला आहे, मराठी व्याकरण. तर हा टाईम टेबल जो आहे ना, आता यामध्येच माझं समाज कल्याणची सुद्धा तयारी होणार आहे. फक्त ICDS संगणक हे जे विषय आहेत, पोषण वगैरे, तर यासाठीचाच जो वेळ आहे ICDSच्या एक्झामसाठी तेवढाच मला एक्स्ट्रा यामध्ये द्यायचा आहे. बाकी सगळे विषय जे आहेत ते माझी समाज कल्याणची तयारीसुद्धा यामध्येच सोबतच होत आहे. तर 4 ते 5 हा जो वेळ आहे तो मी ICDS आणि पोषण या दोनही विषयांसाठी ठेवलेला आहे. आणि 5 ते 6 हा जो टाईम आहे तो मग ब्रेक टाईम ठेवलेला आहे. यामध्ये मग घरातील काही छोटी मोठी कामं असतील, चहा पाण्याचा टाईम म्हणता येईल, किंवा मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची जी तयारी आहे ती या वेळेमध्ये मी करून ठेवणार. आणि अशा पद्धतीने मग 5 ते 6चा जो ब्रेक आहे तो माझा ठेवलेला आहे. आणि यावेळेमध्येच स्वयंपाकाची तयारी करून ठेवल्यामुळे ना मग स्वयंपाकसुद्धा माझा पटकन होऊन जातो. त्यानंतर 6 ते 7 हा जो वेळ आहे तो मी इंग्लिश ग्रामरसाठी ठेवलेला आहे. या वेळेमध्ये मग मी इंग्रजीचा अभ्यास करणार. त्यामध्ये मग व्होकॅब्युलरी असेल किंवा ग्रामर असेल. त्यानंतर 7 ते 9 डिनर मेकिंग आणि जेवण वगैरे, भांडी वगैरे सर्व जे कामं आहेत ती 7 ते 9 या 2 तासांच्या वेळेमध्ये मी कंप्लीट करणार आहे. यामध्ये थोडाफार अर्धा तास इकडे तिकडे झाला तरी काही हरकत नाही. जेवढा वेळ आपला एक्स्ट्रा गेला तेवढा पुढे आपण वाढवू शकतो, आपल्या पद्धतीने थोडंफार मॅनेज करू शकतो. तर त्यानंतर कम्प्युटरचं एवढं काही अभ्यास नाही आहे जास्त, त्यामुळे 9:30 जरी वाजले आपल्याला काम आवरता तर त्यावेळेमध्ये मग अर्धा तास जरी आपल्याला कॉम्प्युटरला मिळाला तरी खूप झाला. आणि त्यानंतरचा जो वेळ आहे तो GK-GS आपलं वेटेज जास्त आहे त्याला, आणि त्यामुळे GK-GS हा जो विषय आहे तो मी दिवसभरात 2दा कव्हर केलेला आहे. तर अशा पद्धतीने दिवसभरातलं 9 तासाचं टाईम टेबल मी बनवलेलं आहे. त्यातील आपले 6-7 तास जरी फॉलो झाले तरी आपल्याला बऱ्यापैकी अभ्यास जो आहे तो कव्हर करता येईल. आणि त्यानंतर 11 ते 5:30पर्यंत मी झोपण्याचा टाईम ठेवलेला आहे. या वेळेमध्ये आपल्याला जेवढी झोप मिळेल तेवढी खूप आहे. आणि तेवढ्या टाईमामध्ये आपल्याला परत झोपल्याच्यानंतर दिवसा झोपण्याची सुद्धा गरज पडणार नाही. आणि
एखाद्या दिवशी आपल्याला जास्त वेळ अभ्यास करावासा वाटला रात्री तर मग करू शकतो आपण. आणि मग त्या दिवशी पहाटे आपण थोडंसं म्हणजे पहाटे न उठता थोडं लेट उठलं तरी चालेल. अशा पद्धतीने आपण तुम्हीसुद्धा तुमच्या टाईम टेबलमध्ये तुमच्या सोयीप्रमाणे थोडेफार बदल तुम्ही करून छान टाईम टेबल बनवू शकता. तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल याची मला खात्री आहे. आणि तुम्हाला जर फायदा होईल असं वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगत असेल. त्यानंतर ना मग मी आज बुद्धिमत्तेचे जे गणित आहेत कालमापनवरचे ते सोडवायला घेतलेले होते. तर एका मला ताईची कमेंट आलेली होती की तुमचं एवढं सगळं वाचल्यानंतर लक्षात कसं राहतं, जे योजना आहेत, कलम आहेत, कायदे आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ. तर मी ना सगळं काही जे आहे ते लिहून काढलेलं आहे. आता अक्षराकडे दुर्लक्ष करा थोडंसं, कारण खूप फास्टमध्ये लिहिलेलं आहे. जे कायदे आहेत, कलम आहेत, ते सगळं मी लिहून काढलेलं आहे. लिहून काढलं आणि त्यानंतर आता वारंवार वाचत असते, त्यामुळे बऱ्यापैकी लक्षात राहत आहे. आणि तुम्हीसुद्धा ही मेथड यूज करू